हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण इंटरफेरन्सचा थोडंसं आता पुढे जातोय है ना. वेव्ह ऑप्टिक्समध्ये जो सेकंड पार्ट आहे तो आहे आपला डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, when light behaves as a wave, when wave characteristic dominates in light, इंटरफेरन्स म्हणजे YDSC एक्सपेरिमेंट हा एक त्याचा मेजर पार्ट आहे आणि दुसरा आहे डायफ्रॅक्शन. ॲक्च्युली तुम्हाला जर आठवत असेल तर YDSC एक्सपेरिमेंटची सुरुवात करत असतानाच आपण ही डायग्राम पाहिलेली आहे डायफ्रॅक्शनची. YDSCचा बेसच डायफ्रॅक्शन आहे. ना व्हॉट इज डायफ्रॅक्शन? तर डायफ्रॅक्शनला आपण असं एक्सप्लेन करू शकतो की when a wave encounters an opening or an object whose dimensions are comparable with the wavelength of the light, then the wave bends at those corners. ही डेफिनेशन त्याची तुम्ही म्हणू शकतात. तर त्याची एक सिंपलची डायग्राम आपण इथे दाखवलेली आहे तुम्हाला की इकडून ही अशी वेव येत आहे. हे पॅरलल वेव फॉर्म्स आहेत है ना, वेव फ्रंट आहेत आणि इथं आलेले आहेत आणि ही छोटीशी ओपनिंग आहे इथं. तर या छोट्याशा ओपनिंग मधून बघा त्याच्या अगोदर कसे हे पॅरलल वेव्ह फॉर्म्स आहेत एकमेकांना, पण नंतर कसे असे स्फेरिकल वेव्ह फॉर्म क्रिएट, म्हणजे इथून अशी बेंड झालेली आहे. म्हणजे आपल्याला काय एक्सपेक्टेड असतं, आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, और फॉर मी ॲटलिस्ट व्हॉट आय एक्सपेक्टेड की जर अशी जर वेव्ह अशी इथून येत असेल तर ती पुढे अशी फक्त स्ट्रेट लाईन एवढ्याच्याच रिजनमध्ये जावी, म्हणजे एवढ्याच्याच रिजनमध्ये ती एक्सपेक्ट मी केली पाहिजे है ना. अशी वेव्ह सरळ पुढे निघून गेली पाहिजे, बट इट गोज इन ऑल ऑफ द डायरेक्शन. तर हे जे बेंडिंग आहे याला आपण म्हणतो डायफ्रॅक्शन. आणि हे कधी होतं, जेव्हा तुमची साईज ऑफ द स्लिट और ऑब्जेक्ट जो आहे, इथं ऑब्जेक्ट पण तुम्ही ठेवू शकतात. एखादी वायर जर अशी ठेवलात तुम्ही तर ती कंपॅरेबल असली पाहिजे वेव्हलेंथ ऑफ लाईट सोबत. जर असं झालं तर लाईट ही बेंड होते आणि वी सी डायफ्रॅक्शन. ठीक आहे, तर हे डायफ्रॅक्शनचा जो फिनॉमिनन आहे हा फक्त लाईट वेव्हच करते असं नाहीये, इवन साऊंड वेव्ह ऑल्सो फॉलोज दॅट. साऊंड वेव्ह पण त्याच्या ऑब्जेक्ट्सवरून बेंड होते, कॉर्नर्सवरून बेंड होते, पण त्यासाठी जी ओपनिंगची जी साईज आहे त्याची साईज कंपेरेबल असली पाहिजे साऊंडच्या वेव्हलेंथ सोबत. इथं आपण लाईट वेव्ह बनतोय तर लाईट वेव्हच्या वेव्हलेंथला हे कंपॅरेबल असलं पाहिजे. सो जी वेव्ह तुम्ही कन्सिडर करत आहात, ज्या नेचरची वेव्ह तुम्ही कन्सिडर करत आहात त्या वेव्हच्या वेव्हलेंथशी ह्याचा संबंध आहे. कुणाचा? या साईजचा. ठीक आहे, ऑलराईट. तर आपल्याला दोन टाईपचे डायफ्रॅक्शन पाहायचे आहेत. पहिला आहे फ्रॉनहॉफर सिंगल स्लिट डायफ्रॅक्शन, त्याच्याबद्दल बघूयात आपण. फ्रॉनहॉफर सिंगल स्लिट डायफ्रॅक्शन. ओके, आत्ता जे तुम्ही पाहिलात ते ऍक्च्युली फ्रॉनहॉफर डायफ्रॅक्शनच होतं है ना, पण आपण हे आता लाईट बद्दल पाहणार आहोत आणि त्याच्यामुळे एक आपल्याला पॅटर्न मिळतो, तोही आपण पाहणार आहोत. बघा काय आहे ह्याच्यामध्ये, डायग्राम कशी असते. ही तुमची सिंगल स्लिट आहे, दिस इज द स्लिट. ओके, आणि इथून येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत ह्या अशा पॅरलल वेव्ह फ्रंट आहेत, हे अशा डायरेक्शनमध्ये ही वेव्ह ट्रॅव्हल होत आहे. ओके, तर जेव्हा ही वेव्ह इथं पडते ही इथून अशी बेंड व्हायला लागते आणि स्क्रीनवरती, ही जर तुम्ही स्क्रीन घेतलात तर या स्क्रीनवरती एक पॅटर्न मिळतो तुम्हाला. कसा पॅटर्न मिळतो तो बघा. हे जे सेंटर आहे, हा सेंटर पॉइंट समजा आपण बी घेतला इथं है ना, तर या सेंटर पासून पर्टिक्युलर इतक्या डायरेक्शन पर्यंत एक मॅक्सिमा तयार होतो है ना. हे मॅक्सिमा बनतो, हे रिजन, हे सेंट्रल मॅक्सिमा बनतो. म्हणजे इथं खूप सारी लाईट तुम्हाला दिसेल, सेंट्रल मॅक्सिमा. त्यानंतर डार्क स्पॉट्स दिसतील तुम्हाला, हे असे डार्क स्पॉट्स दिसतील. हे आपले फर्स्ट डार्क आहेत दोन्ही साईडला, फर्स्ट डार्क. हे पण तुमचा फर्स्ट डार्क आहे है ना. आणि मग अजून पुढं ब्राईट स्पॉट्स मिळतात. हे तुमचा परत ब्राईट स्पॉट आहे, हे ब्राईट आहे तिथं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं अल्टरनेट ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस परत एकदा तुम्हाला बघायला मिळतात. जसे YDSC मध्ये बघायला मिळाले होते अगदी तशाच पद्धतीनं इथं पण तुम्हाला ब्राईट स्पॉट्स बघायला मिळतात. अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बघायला मिळतात.
नाव थोडंसं ह्याच्यामध्ये काही सेपरेशन्स आहेत, थोडेसे काही चेंजेस आहेत, तेही मी सांगेन. हे डिस्टन्स आपण स्मॉल डी घेतोय, ठीक आहे. आणि वेवलेंथ ऑफ द लाईट जी आहे ती आपण लॅम्डा घेतोय. ओके, तर इथं बघा जे प्रॉपगेशन सुरू होतं वेव्हचं ते असं आहे. वेव्ह अशी जात होती है ना, दिस इज द डायरेक्शन ऑफ द वेव्ह. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ह्यांच्याबद्दल आपण काय लिहू शकतो, हे पॅरलल वेव्ह फ्रंट्स आहेत बरं का. हे पॅरलल वेव्ह फ्रंट्स आहेत, हे पॅरलल वेव्ह फ्रंट आहेत. पॅरलल वेव्ह फ्रंट जेव्हा या स्लिटमधून जातील तेव्हा तुम्हाला इथं स्क्रीनवरती अल्टरनेट ब्राईट अँड डार्क स्पॉट्स दिसतात, ठीक आहे. अल्टरनेट ब्राईट अँड डार्क स्पॉट्स दिसतात. मग ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, की हा जो सेंट्रल ब्राईट असतो त्याच्यामध्ये मॅक्सिमम लाईट तुम्हाला दिसते. मॅक्सिमम लाईट जी आहे, मॅक्सिमम लाईट जी आहे ती सेंट्रल ब्राईट मध्ये दिसते, सेंट्रल ब्राईट मध्ये दिसते, ठीक आहे. आणि त्यानंतर जे पुढचे ब्राईट मिळतात त्यांच्यामध्ये हळूहळू इंटेन्सिटी डिक्रीज व्हायला लागते है ना. फॉर कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट द इंटेन्सिटी ऑफ लाईट डिक्रीजेस. द इंटेन्सिटी ऑफ लाईट डिक्रीजेस. हेही तुम्ही पॉइंट लिहिणं जरुरी आहे की सेंट्रल ब्राईटला सगळ्यात जास्त लाईट मिळते, सेंट्रल ब्राईटला सगळ्यात जास्त लाईट मिळते. नंतर जे तुमचे ब्राईट्स आहेत तिथं हळूहळू लाईटची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते. आणि दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे 2 पॉईंट झाले. दॅट इज अ थर्ड पॉईंट ऑल्सो. मी मुद्दाम इथंच लिहितोय, तुम्ही हे एकाच्या एक खाली लिहून घ्या. थर्ड पॉईंट आहे याच्यामध्ये की जे ब्राईट फ्रिंजेस आहेत त्यांची जी फ्रिंज विड्थ आहे ती पण युनिफॉर्म नाही आहे. फ्रिंज विड्थ इज नॉट युनिफॉर्म. हे YDSC मध्ये असं नव्हतं. YDSC मध्ये कसं होतं, मीन्स यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, ऑल द फ्रिंज विड्थ वॉज सेम. कोणताही ब्राईट घ्या, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, ऑल द ब्राईट फ्रिंज विड्थ अँड डार्क फ्रिंज विड्थ वॉज सेम. त्यानंतर सेंट्रल ब्राईटला तिथं जास्त लाईट यावी असं काहीही नव्हतं. सगळ्या ब्राईट स्पॉट्सला सेम इंटेन्सिटी होती लाईटची. इट वॉज 4 into I, 4 times द इंटेन्सिटी ऑफ वन स्लिट. अँड सगळ्यांची इंटेन्सिटी सेम होती. इथं बघा कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी हळूहळू डिक्रीज होते. म्हणजे इथं जितकी इंटेन्सिटी आहे या ब्राईटमध्ये त्यापेक्षा कमी ब्राईट इथं बनतो, त्यापेक्षा अजून कमी ब्राईट पुढचे बनत जातात. तर हा YDSC आणि या सिंगल स्लिट इंटरफेरन्स पॅटर्न मधला फरक आहे. ओके, तर सगळ्यात मोठा ब्राईट स्पॉट्स इथं बनतो. बघा मी अशी इथं डायग्राम काढतोय. सगळ्यात मोठा ब्राईट स्पॉट इथं बनतो, त्यानंतर हे डार्क झाले, त्यानंतरचे ब्राईट स्पॉट इथं बनतात असे. समजतं तुम्हाला. तर हा जो पहिला मिनिमा आहे, पहिला मिनिमा, याचा अँगल आपण असा थीटा देऊ शकतो फ्रॉम द सेंट्रल ब्राईट. ह्या मिड पॉइंट पासून पहिला जो डार्क बनतोय ना त्याला अँगल थीटा दिलेला आहे. तर ह्या थीटा काढण्याबद्दल फॉर्म्युला आहेत आपल्याकडं, तेही आपण बघूयात. त्यानंतर हा सेकंड डार्क आहे बघा, सेकंड डार्क इथे दिसतोय तुम्हाला, सेकंड डार्क हा इथं है ना, त्याचा पण आपल्याला फॉर्म्युला देता येतो. वी हॅव दॅट फॉर्म्युला, आय विल गिव्ह यू दॅट इन अ मिनिट. तर 2-3 गोष्टी ज्या याला YDSC पासून सेपरेट करतात. आय एम रिपीटिंग अगेन. पहिलं, सेंट्रल ब्राईट हा खूप मोठा असतो, त्याच्यामध्ये मेजॉरिटी लाईट असते. मेजॉरिटी लाईट इज इन द फर्स्ट ब्राईट. जे कॉन्झिक्युटिव्ह पुढचे ब्राईट येणार आहेत आता त्यांच्यामध्ये लाईटची इंटेन्सिटी हळूहळू कमी होत जाते. YDSC मध्ये ऑल द ब्राईट वुड हॅव सेम इंटेन्सिटी, इथं तसं नाही आहे. ऑलराईट, हे एक गोष्ट झाली. आता अजून एक पार्ट आहे इथं, थोडंसं तुम्हाला नीट एक्सप्लेन व्हावं यासाठी. आपण इंटेन्सिटी ऑफ लाईट जे म्हणतोय ना त्याला ऍक्च्युली इथं ग्राफच्या रिस्पेक्टमध्ये रिप्रेझेंट करता येतं. बघा कसं, लेट मी रिप्रेझेंट इट. इथं इरेझर पाहिजे मला. हा सेंट्रल ब्राईट लिहिलेला आपण इथं असं थोडंसं काढून टाकू, ठीक आहे. थोडीशी पुढे गेली ती डायग्राम, थोडंसं इकडं आणूयात आपण. ओके, थोडंसं इकडं आणूयात. आता बघा, हा सेंट्रल ब्राईटचा पॉईंट होता इथं, पॉईंट B. हा पहिला डार्कचा पॉईंट आहे इथं, हा पहिला डार्कचा पॉईंट आहे इकडचा. ओके, आता थोडंसं आपण याला इंटेन्सिटीच्या रिस्पेक्टमध्ये कसा ग्राफ बनतो, लेट मी शो इट टू यू. तर बघा,
जे सेंट्रल ब्राईट आहे तिथं सगळ्यात जास्त इंटेन्सिटी होती, तर ती इंटेन्सिटी आपण अशी दाखवतो. हे बघा, ही अशी दिसते तुम्हाला. इंटेन्सिटी इकडं पाहायची आहे, है ना. अहो की तुमच्या लक्षात आलेलं आहे. हा ग्राफ आपण कसा काढतोय, हा असा ग्राफ आहे. दिस हाईट शोज यू इंटेन्सिटी. ओके, तर जिथं डार्क स्पॉट्स बनलेले आहेत तिथे इंटेन्सिटी 0 झालेली आहे. बघा, हे डार्क स्पॉट आहेत म्हणजे 0 इंटेन्सिटीचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर आता हा पहिला ब्राईट आलेला आहे, है ना. तर पहिल्या ब्राईटला अजून तुमची इंटेन्सिटी जी आहे ती कमी होते असं आपण सांगितलंय. पहिल्या डार्क पर्यंत बघा, हा पहिला सेकंड डार्क आहे ना. इथं परत एकदा इंटेन्सिटी 0 झाली. आता इथं परत 0 व्हायला पाहिजे, है ना. तर इथं जेवढी इंटेन्सिटी मिळते तेवढीच इंटेन्सिटी इकडं पण बनते आणि परत 0 होऊन जाते. हे असे इंटेन्सिटीचे ग्राफ बनायला लागतात. समजते. सो सेंट्रल ब्राईटची विड्थ पण जास्त असते, लाईट पण तिथं जास्त असते. नंतरच्या फ्रिंज विड्थ हळूहळू कमी व्हायला लागतात, तिथे इंटेन्सिटी पण ॲक्च्युली कमी होते. सो हे इंटेन्सिटीची जी व्हॅल्यू आहे ना, हे कमी होतं म्हणजे किती कमी होतं, तर ह्या सेंट्रल ब्राईटमध्ये जर इंटेन्सिटी आय असेल लाईटची, तर ह्या फर्स्ट ब्राईट जो बनतो, वरचा फर्स्ट ब्राईट, तिथली इंटेन्सिटी ॲक्च्युली आय डिवाइड बाय 22.5 टाइम्स कमी झालेली असते. सिमिलरली इथं पण म्हणजे बघा 1/4 झालेली आहे. सॉरी 1/4 नाही, नॉट 1/4, ॲक्च्युली 1/22.5 टाइम्स म्हणजे ॲक्च्युली 4% फक्त. ह्या इंटेन्सिटीचे ही फक्त 4% आहे, पण आपण दाखवायला थोडी मोठी दाखवलेली बिकॉज वी वॉन्ट टू शो इट टू यू. सो इतकं कमी इंटेन्सिटी झाली आहे, 4% झाले. हे आणि हे 4% आणि हे 4%, 8% मिळून इथं आहे आणि पुढच्या ह्याला अजून कमी होणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट 90% ह्याच्याकडे लाईट आहे. सो मेजॉरिटी लाईट इथंच येते, म्हणून आपण फक्त पहिल्या ब्राईट स्पॉटवर थोडं जास्त फोकस करतो आणि त्यातल्या त्यात हे पहिले जे डार्क स्पॉट्स आहेत ना त्याच्यावरती. सो प्रश्न असेही बनतात की फ्रॉनहोफर सिंगल स्लिट डायफ्रॅक्शनमध्ये मेजॉरिटी लाईट ज्या रिजनमध्ये बनते त्यांचं अँग्युलर सेपरेशन सांगा. तर मेजॉरिटी लाईट कुठं बनायले, इथं. तर इथून इथपर्यंतचा अँगल, हे बघा, हा अँगल ऑलरेडी थीटा आहे ना, तर इकडचा अँगल थीटा म्हणजे 2 थीटामध्ये तुमची मेजॉरिटी लाईट ही सगळी येऊन जात असते. तर आपण हा थीटा एकदा देऊयात तुम्हाला. सो याचा जो मिनिमा आहे, या मिनिमासाठी फॉर्म्युला दिला जातो. बघा, या मिनिमासाठी फॉर्म्युला दिला जातो. तो फॉर्म्युला असा आहे. ह्या दोघांमधलं सेपरेशन आपण किती घेतलेलं आहे, ह्या दोघांमधलं सेपरेशन आपण डी घेतलेलं आहे ना. ठीक आहे. तर डी साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्डा. दिस इज द फॉर्म्युला. जिथं एन ची, हे मिनिमासाठी आहे बरं का, फॉर मिनिमासाठी म्हणजे डार्क स्पॉटसाठी हा फॉर्म्युला आहे. एन ची व्हॅल्यू 1, 2, 3 तुम्ही अशी लावू शकता. मग पहिल्या डार्कसाठी फॉर फर्स्ट डार्क डी साइन थीटा इज इक्वल टू लॅम्डा येऊन जाईल. सेकंड डार्कसाठी काय येईल सांगा बरं. सेकंड डार्कसाठी डी साइन थीटा इज इक्वल टू 2 लॅम्डा. त्यानंतर थर्ड डार्कसाठी डी साइन थीटा इज इक्वल टू 3 लॅम्डा अँड सो ऑन. हे असं पुढं वाढत जाईल. लेट मी रिमाइंड यू अगेन, इथं जो थीटा अँगल आहे तो रेडियन मध्ये लिहिणं जरुरी असतं, नाहीतर मग तुमचं आन्सर चुकतं. ओके, याच्यावर जे न्यूमेरिकल्स आपण पाहणार आहोत, डोंट वरी अबाउट दॅट, न्यूमेरिकल्स आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर अजून एका टाईपचं डायफ्रॅक्शन आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण पाहायचा आहे. लेट मी रिमाइंड यू अगेन, ह्या डायफ्रॅक्शनमध्ये सिंगल स्लिट डायफ्रॅक्शन पॅटर्न जे आहेत फ्रॉनहोफरचे, त्याच्यामध्ये मॅक्सिमाबद्दल आपण जास्त इन्फॉर्मेशन मुद्दाम देत नाही. वी ओनली टॉक अबाउट मिनिमा. YDSC मध्ये कसं मॅक्सिमम मिनिमा दोन्हीही बोललो, पण इथं फक्त मिनिमाबद्दल बोललं जातं. रिझन बिईंग, वेन यू टॉक अबाउट मिनिमा ओनली, वेन यू टॉक अबाउट डीज टू मिनिमा, ह्यांच्यामध्येच मेजॉरिटी पहिली लाईट येऊन गेलेली आहे. सो वाय शुड वी टॉक अबाउट अदर थिंग्स, त्यामुळं. ओके, पुढं सेकंड टाईपचं डायफ्रॅक्शन आपल्याला पाहायचं आहे. फ्रॉनहोफरच आहे ते, पण सर्क्युलर स्लिटसाठी. फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शन बाय सर्क्युलर स्लिट. ओपनिंग जी आहे ती आता तुम्ही सर्क्युलर देणार आहात. तर बघा, आता जे तुम्ही पॅटर्न पाहिला, तो पॅटर्न कसा होता, ज्याच्यामध्ये सर्क्युलर स्लिट नव्हती, है ना. द स्लिट वॉज अशी वर्टिकल स्लिट होती ना, ती वर्टिकल स्लिट होती.
त्यामुळे जो पॅटर्न बनला होता तो ब्राईट स्पॉट म्हणजे तुम्ही जर अशी स्लिट ठेवलात, हे जर ओपनिंग ठेवलात आणि इकडून जर अशी लाईट मारलात तर तुम्हाला ब्राईट डार्क ब्राईट म्हणजे अशा पद्धतीचा पॅटर्न दिसतो. इफ यू कीप द स्लिट्स लाईक दिस इज हाऊ द पॅटर्न विल इमर्ज. अशा स्लिटसाठी असा पॅटर्न. तुम्ही जर या स्लिटला असं जर केलात तर हा पॅटर्न पण मग असा शिफ्ट होतो, व्हर्टिकल शिफ्ट होतो. करेक्ट. मग आपण आता जर सर्क्युलर स्लिट जर दिली तर पॅटर्न पण मग सर्क्युलर बनतात. आणि कसे पॅटर्न बनतात बघा, इथे दिलेलं आहे. सेंट्रल ब्राईट हे बघा, हा आहे, हा तुमचा सेंट्रल ब्राईट आहे. तिथं पण हा सेंट्रल ब्राईट दाखवला होता. ह्याच्यामध्ये मेजॉरिटी लाईट असते, ह्याच्यामध्ये मेजॉरिटी लाईट आहे. मेजॉरिटी लाईट इथंच मिळते तुम्हाला. पण या सेंट्रल ब्राईटच्या बाहेर यू कॅन सी दॅट इथं एक डार्क स्पॉट पण बनलाय, पहिली डार्क रिंग बनलेली आहे. तर हा सेंट्रल ब्राईट पण म्हणतात, काही लोक याला सेंट्रल ब्राईट पण म्हणतात किंवा डिस्क पण म्हणतात त्याला. ही डिस्क दिसते ना आपल्याला, तर या डिस्कची रेडियस आपल्याला काढता येते. वी हॅव द फॉर्म्युला फॉर दॅट. नंतर ही पहिली डार्क रिंग झाली. त्याच्या बाजूला यू कॅन सी दॅट दुसरी डिस्क आहे, ब्राईट डिस्क आहे, है ना. ऍक्च्युली ही डार्क रिंग नाही, ही डार्क डिस्क पण म्हणता येते, काहीच इश्यू नाहीये, कारण ह्याला पण थोडीशी थिकनेस आहेच ना, इथून इथपर्यंत हे बघा ही थिकनेस दिसते तुम्हाला, राईट. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही व्हर्टिकल किंवा लिनियर स्लिटच्या ऐवजी सर्क्युलर स्लिट जर दिलात तर डायफ्रॅक्शनचा असा पॅटर्न बनतो. मोस्ट ऑफ द लाईट ही सेंटरला बनते, मग एक डार्क रिंग, मग एक ब्राईट, मग एक डार्क, मग एक ब्राईट, असं कंटिन्यू हे चालत राहतात. मग त्याची डायग्राम मी देतो तुम्हाला इथं बघा. लेट अस ड्रॉ द डायग्राम. कसं आहे बघा, हे तुमचं सोर्स मधून ही अशी लाईट येणार आहे, है ना. अँड दिस इज युअर एक तुमच्याकडे कार्डबोर्ड आहे. या कार्डबोर्डमध्ये तुम्ही अशी एक सर्क्युलर स्लिट दिलेली आहे आणि याची जी डायमीटर आहे, इकडे देऊयात आपण, ही अशी लाईट इकडून येणार आहे नाही का. तर ही जी डायमीटर आहे, लेट दिस डायमीटर बी स्मॉल डी, है ना. तर मग याच्या सेंटर पॉइंट पासून एक्झॅक्टली अपोजिट आपण परत एक इथं आता स्क्रीन देत आहोत. थांबा, ही अशी आपण स्क्रीन देत आहोत. ही स्क्रीन आहे तुमची. तर या स्क्रीन पासून त्या कार्डबोर्ड पर्यंतचं जे सेपरेशन आहे, लेट अस कॉल दिस सेपरेशन ॲज कॅपिटल डी. ओके. तर आपल्याला कसा पॅटर्न दिसतो म्हटलं आपण, हे सेंट्रल ब्राईट दिसतो, बरोबर. हे सेंट्रल ब्राईट दिसतो, त्याच्या बाजूला एक डार्क रिंग दिसणार आहे. याला आपण असं डार्क करू शकतो नाही का. वी कॅन मेक इट डार्क. सेंट्रल ब्राईटच्या भोवती एक असा डार्क बनेल, त्याच्या भोवती एक अशी ब्राईट रिंग बनेल, परत त्याच्या भोवती एक डार्क रिंग, असं हे चलत राहणार आहे. अल्टरनेट ब्राईट अँड डार्क जे आहेत ते बनत जाणार आहेत. ओके. अल्टरनेट. ठीक आहे. तर मग आपल्याला आता एम काय आहे, वी हॅव टू गिव्ह द रेडियस. ॲक्च्युली ह्याची रेडियस देता येते आपल्याला. हा जो ब्राईट स्पॉट आहे ना त्याची रेडियस देता येते. हे बघा मी इथं असं देतोय, ही रेडियस आपल्याला देता येते. ह्याला रेडियसला आपण कॅपिटल आर म्हणूयात. वी कॅन फाइंड इट आउट. आणि हे असं साईडने दिसल्यानंतर तुम्हाला असे सर्कल्स दिसतील थोडेसे लांब झाल्यासारखे, पण फ्रंट व्ह्यू जर पाहिलात तर तुम्हाला असा दिसतो. म्हणजे इथं काय आहे, ह्याच्या बरोबर समोर इथं कुठंतरी तो अपर्चर आहे, हे स्लिट ठेवलेली आहे आणि कॅमेरा जिथे आहे मी तिथं सोर्स आहे. अशी लाईट येते, ह्याच्यावर पडते अँड दीज आर द पॅटर्न दॅट यू सी. सो आपल्याला ही रेडियस काढायची आहे, ही वाली रेडियस कॅपिटल आर ही आहे, हे आपण काढणार आहोत. ओके. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे बघा की हे जे फर्स्ट मिनिमा बनतो, इथं फर्स्ट मिनिमा जो बनतो, परत एकदा मिनिमासाठीच आहे हा फॉर्म्युला. त्याचा अँगल आपण थीटा दिलेला आहे. फर्स्ट मिनिमा जो आहे त्याचा अँगल थीटा दिलेला आहे आपण, आणि इथं फर्स्ट मिनिमासाठीच आहे. तर साइन थीटा इज इक्वल टू 1.22 इंटू लेमडा डिवाइड बाय स्मॉल डी, असा हा फॉर्म्युला असतो.
आता हा 1.22 का आला जर तुम्ही असं इथे विचारलात तर वी हॅव लाईक अ वेग आन्सर फॉर दिस. करेक्ट आन्सर पण आहेत अवेलेबल, बट इट टेक्स टाइम फॉर दॅट. ठीक आहे. आता स्मॉल डी काय आहे अगोदर ते समजून घ्या. स्मॉल डी आहे तुमचा डायमीटर ऑफ द सर्क्युलर स्लिट है ना. इट इज द डायमीटर ऑफ सर्क्युलर स्लिट आहे. ओके ठीक आहे. आता बघा द क्वेश्चन दॅट अरायझेस इज, ह्या फॉर्म्युलाला, हा लक्षात ठेवायचा तुम्हाला फॉर्म्युला, या फॉर्म्युलाला जर तुम्ही कम्पेअर केलात सिंगल स्लिट जे मागं होतं त्याच्यासोबत, तर तिथं फॉर्म्युला काय होता बघा, डी साइन थिटा इज इक्वल टू एन लेमडा. तर एन च्या जागी आपण 1 टाकूयात, 1 टाकूयात. तिथं काय येईल मग, साइन थिटा इज लेमडा बाय डी. बरोबर, तिथला फॉर्म्युला येणार होता साइन थिटा इज इक्वल टू लेमडा बाय डी. हे जे आहे हे फर्स्ट डार्क साठीच आहे बरं का. हे जे आहे हे फॉर सेंट्रल ब्राइट डिस्क, हे पहिल्यासाठीच आहे हे फक्त फॉर्म्युला, दुसऱ्यासाठी नाही. हा फक्त पहिल्यासाठी फॉर्म्युला आहे. ओके. आता जर मी पहिल्या मिनिमा मागच्या केसमधला जर ट्राय आउट केला, त्याचा फॉर्म्युला असा होता, इथं एन ची व्हॅल्यू मी 1 टाकलेली आहे, त्याला ह्याच्यासोबत कम्पेअर करा. कम्पेअर करा काय डिफरन्स आहे, फक्त तो 1.22 फॅक्टर तिथं एक्स्ट्रा आहे. अँड द रिझन दॅट फॅक्टर अरायझेस इज बिकॉज ऑफ द सर्क्युलर शेप अँड नथिंग एल्स. ॲक्च्युली ह्याचं जे एक्सपेरिमेंटल प्रूफ्स आहेत ह्या फॉर्म्युल्यासाठीचे, की हे 1.22 वगैरे काय येतो, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन जे आहे ते आहे ॲक्च्युली रिझोल्युशनमध्ये. रायलेज रिझोल्युशन क्रायटेरिया म्हणून असतो. हाऊ यू डिफरन्शिएट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स दॅट आर व्हेरी क्लोज टू इच अदर, हाऊ कॅन यू डिफरन्शिएट दोज टू, त्या दोघांच्या इमेजेस एकमेकांपासून सेपरेट कसे करता येतील है ना, रेझोल्युशन कसे करता येतील, रेझोल्यूट कसे करता येतील, त्याबद्दलच्या फॉर्म्युल्यामध्ये हा 1.22चा फॅक्टर इंट्रोड्यूस होतो आणि तिथून तो मग या सेगमेंटमध्ये पण कंटिन्यू होतो. ठीक आहे. तर दॅट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट वाय डिस कम्स, यू कॅन जस्ट कन्सिडर फॉर राईट नाव की ह्या सर्क्युलर शेपमुळे तो 1.22 आलेला आहे. जर तो सर्क्युलर शेप नसता तर हा नसता आला. ठीक आहे. ओके. तर आता आपल्याला ह्याला थोडंसं पुढे न्यायचं आहे. हा फॉर्म्युला इथंच नाही थांबत, आपल्याला कॅपिटल आर काढायचा होता. बरोबर. तर बघा आता हे जे इथे राईट अँगल ट्रायंगल बनलेला आहे, हा राईट अँगल ट्रायंगल तो मी इथं परत एकदा काढतोय, जर तुम्हाला दिसत असेल तर. हे बघा, हे थीटा अँगल आहे, ही डिस्टन्स डी होतं आणि हे आर होतं. राईट. मग हे जे हायपोटेनियस आहे ते √r² + d² होते. पण जर आपण एक कंडिशन घेतली की जो कॅपिटल डी आहे तो खूपच जर मोठा असेल या आर पेक्षा, हे डिस्टन्स खूप जास्त असेल ना ह्या ब्राईट डिस्क पेक्षा. राईट. हे डिस्टन्स मीटरमध्ये असतं आणि मिलीमीटरमध्ये असतं. सो दिस इज करेक्ट. जर हे असं असेल ना तर ही जी हायपोटेनियस आहे ती पण ऑलमोस्ट डी बनते. दिस इज ऑलमोस्ट इक्वल टू डी, कारण √d² + r² आणि r तर खूपच छोटा आहे, तर त्याचा काही इफेक्ट नाही होत. सो दिस बिकम्स डी. म्हणजे हे आणि हे दोन बाजू ऑलमोस्ट सारख्या होतात. त्यामुळं काय होतं बघा, टॅन थीटाची जी व्हॅल्यू येते ती तुम्ही r/d लिहिणार. बरोबर. सिमिलरली तुम्ही साइन थीटा काय लिहिणार बघा, साइन थीटा पण तुम्ही r/d लिहिणार. बरोबर. r/d हे 90 आहे ना, तर अपोजिट बाय हायपोटेनियस r/d, हे पण अपोजिट बाय ॲडजस्टंट केलं तर r/d, म्हणजे साइन थीटा आणि टॅन थीटा दोघं सारखे होतात. म्हणून आपण इथं ह्या साइनच्या ऐवजी टॅन थीटा लिहू शकतो. टॅन थीटा इज 1.22 लेमडा बाय स्मॉल डी, आणि मग टॅन थीटाच्या जागी वी कॅन राईट r/d. देअरफॉर r/d इज इक्वल टू 1.22 लेमडा बाय स्मॉल डी, आणि त्यावरून रेडियस निघते 1.22 लेमडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. नाउ दिस कुड बी युअर रेडियस फॉर द सेंट्रल ब्राइट डिस्क. हा पण फॉर्म्युला तोच आहे, हा पण फॉर्म्युला तोच आहे, फक्त आपण साइन थीटाला टॅन थीटाने रिप्लेस केलेलं आहे आणि टॅन थीटाला आपण r/d लिहिलेलं आहे. वेअर r इज द रेडियस ऑफ द फर्स्ट ब्राइट. ह्या r ला तुम्ही रेडियस ऑफ फर्स्ट ब्राइट डिस्क लिहू शकतात. कॅपिटल D इज द डिस्टन्स बिटवीन दिस कार्डबोर्ड अँड द स्क्रीन. ओके. तर आता पुढचे आपण एक 2 प्रश्न पाहणार आहोत. ते 2 प्रश्न या डायफ्रॅक्शन पॅटर्न वरतीच आहेत. बघा, चेक करा. बघा, अ लाईट वेव्ह इज इन्सिडेंट नॉर्मली ओव्हर अ सिंगल स्लिट. सिंगल स्लिट वाला म्हणजे पहिला फॉर्म्युला बघायचा आपल्याला.
ज्याची विड्थ इतकी दिलेली आहे, d इज इक्वल टू 24 इंटू 10⁻⁵ सेंटीमीटर. सेंटीमीटरला मीटरमध्ये केला तर -2 होईल, म्हणजे 10⁻⁷ मीटर होऊन जाईल. द अँग्युलर पोझिशन ऑफ सेकंड डार्क फ्रिंज फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमा इज 30 डिग्री. सेकंड डार्क म्हणलेलं बरं का. सेकंड डार्क म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला 2 टाकावी लागेल आणि तो जो अँगल आहे तो अँगल त्यांनी 30 डिग्री दिलेला आहे. तर लॅम्बडा ते विचारत आहेत. कोणता फॉर्म्युला होता? फर्स्ट ह्याच्यामध्ये जाऊन बघा तुम्ही. हा फॉर्म्युला बघा इथं, d sin θ इज इक्वल टू n लॅम्बडा. हा आपल्याला वापरायचा आहे. d sin θ इज इक्वल टू n लॅम्बडा. d sin θ इज इक्वल टू n लॅम्बडा. d ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, sin θ दिलेला आहे, n ची व्हॅल्यू माहिती आहे, लॅम्बडा काढायचा आहे. लॅम्बडा इज इक्वल टू d sin θ डिवाइड बाय n. d आहे 24 इंटू 10⁻⁷ इंटू sin 30 विच इज 1/2. हे 1/2 लिहिलं, डिवाइड बाय n. n किती आहे? 2च दिलेला आहे, हे 2 लिहिलं आपण. सो लॅम्बडा किती आला? हे 2 आणि 2 4. 24/4 इज 6 इंटू 10⁻⁷. अँगस्ट्रम मध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर केलं तर आय थिंक हे 6000 अँगस्ट्रम होऊन जाईल बघा. इट इज ऑप्शन ए. ठीक आहे, आय होप की लक्षात आलेलं आहे. सोपा प्रश्न आहे हा. पुढचा बघूयात. लाईट ऑफ वेवलेंथ 6328 अँगस्ट्रम इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन अ स्लिट हॅव्हिंग विड्थ ऑफ 0.2 mm. म्हणजे d ची व्हॅल्यू 0.2 mm आहे. वेवलेंथ जी आहे ती 6328 अँगस्ट्रम म्हणजे 10⁻⁻10 मीटर. हे पण मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर लिहू शकतो मी. द विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमम मेजर्ड फ्रॉम द मिनिमम टू मिनिमम ऑफ डायफ्रॅक्शन पॅटर्न ऑन अ स्क्रीन 9 मीटर अवे विल बी नियरली. डिस्टन्स दिलेला आहे त्यांनी आपल्याला 9 मीटर म्हणून. ओके, ठीक आहे. आता काय आहे बघा इथं महत्वाची गोष्ट, अँगल विचारलाय त्यांनी आपल्याला. अँगल है ना, कोणता अँगल विचारलाय? मी जर इथं पॅटर्न काढला, लेट मी ड्रॉ द पॅटर्न हिअर. हे पहिला मिनिमा इकडं, तर दुसऱ्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जो फर्स्ट मिनिमा बनतो, हे इकडं फर्स्ट मिनिमा आणि हे फर्स्ट मिनिमा बघतोय बरं का आपण. हे मिनिमा आहेत. हा अँगल थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पण मग हा अँगल थीटा पण तेवढाच होतो. तर इथून इथपर्यंतच सगळी लाईट आहे ना तुमची. सेंट्रल मॅक्सिमाची विड्थ इथून इथपर्यंत येणार आहे. करेक्ट, बरोबर म्हणतोय मी. तर आपल्याला कोणता अँगल काढायचा? डू वी नीड टू फाइंड थीटा? नाही, आपल्याला थीटा प्लस थीटा, आपल्याला 2 थीटा काढायचा आहे आणि त्यांचं डिग्रीजमध्ये त्यांनी दिलेलं आहे बरं का. डिग्रीजमध्ये दिलं. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल हिअर. ठीक आहे, आपण ट्राय आउट करूयात. पहिल्या मिनिमासाठी आपला फॉर्म्युला काय होता? आत्ताच आपण पाहिलेला आहे. व्हॉट वॉज द फॉर्म्युला? d sin θ, स्मॉल d sin θ इज n लॅम्बडा है ना. बघा, स्मॉल d sin θ इज इक्वल टू n लॅम्बडा. तर sin θ आपल्याला माहित नाहीये, त्याला असंच ठेवा. n ची व्हॅल्यू 1, लॅम्बडा किती होता? 6328 का? 6328 10⁻⁻10 आणि d आहे 10.2 मिलीमीटर. ओके, 6328 इंटू 10⁻⁻10 डिवाइड बाय स्मॉल d. स्मॉल d वॉज 0.2 10⁻³ 0.2 इंटू 10⁻³ हे थोडंसं अवघड कॅल्क्युलेशन असणार आहेत, बट दॅट्स ओके. हे बघा किती होईल? 10⁻⁷ होईल इथं. आणि ह्या 0.2 जर ह्याला डिवाइड केलं तुम्ही तर 63280/2 राहणार आहे ना. हे किती होईल बघा बरं? 6328 ला डिवाइड जर केलं तर हे 3, मग 1, 12, 6, 4 आणि 0 इंटू 10⁻⁷. हा आला साइन थीटा. -7 ला इकडे जर टाकला तर 3.16 इंटू 10⁻1 2 3 4 -3 झालं हे, जे की खूप कमी नंबर आहे. इट्स अ व्हेरी स्मॉल नंबर.
सो जेव्हा नंबर खूप छोटे असतात, वेन द नंबर्स आर व्हेरी स्मॉल, हे त्यावेळेला साइन थीटा इज ऑलमोस्ट इक्वल टू थीटा लिहिता येतो. म्हणून इथे हे थीटाच झाला तुमचा 3.16 इंटू 10⁻⁻3. समजते तुम्हाला? ओके, हे झालं आपलं थीटा अँगलची व्हॅल्यू. पण ही आहे रेडियनमध्ये बरं का. दिस इज इन रेडियन. आपल्याला डिग्रीजमध्ये काढायची आहे, तर याला कन्वर्ट करावं लागेल. कसं करावं लागेल? तर 2π रेडियन म्हणजे असतो 360 डिग्री आणि आपल्याला काढायचं आहे 3.16 इंटू 10⁻³ रेडियन म्हणजे मग x डिग्रीज म्हणू शकतो. मग x ची व्हॅल्यू कशी काढणार आपण? क्रॉस मल्टिप्लाय करा. 3.16 इंटू 10⁻³ इंटू 360 डिवाइड बाय 2π. नाव 2 इंटू पाय व्हॅल्यू इज 3.14. मग हे आणि हे ऑलमोस्ट कॅन्सल होऊन जाईल. हे आणि हे कटून 180 राहील. मग 180 इंटू 10⁻³ जर केला तर 0.18 डिग्रीज येतं बघा. आहे का एखादा ऑप्शन असं? 0.18 डिग्री. पण हा थीटा आलाय ना, हा थीटा आलाय ना, हा थीटा आलाय. हो, हा एक्स जो आहे ना, हा थीटा आलाय. हे आलेलं आहे, थीटा आलेला आहे आपला, हा थीटा आलेला आहे. पण आपल्याला थीटा हवा होता का? आपल्याला 2 थीटा हवा होता. 0.18चं डबल. हे बघा हे असं. सो इवन आय वॉज मिस्टेकन हिअर, है ना. म्हणजे जरी मला 2 थीटा अगोदर कळला, जस्ट बिकॉज ऑफ दिस कॅल्क्युलेशन, हे कॅल्क्युलेशन खूप मोठे हेवी झाल्यामुळं मी हे आन्सर टिक करायला गेलो होतो 0.18. मुद्दाम त्यांनी ते दिलेलं आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल अबाउट दॅट. तुम्ही जर अजून थोडं नीट चेक केलात ऑप्शन्स, तर ह्याचंही डबल केलं त्यांनी आणि ह्याचं हाफ पण दिलेलं आहे. सो सगळे ऑप्शन्स असेच देणार आहेत ते तुम्हाला, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण डायफ्रॅक्शन जे आहे ते संपवतो. ह्याच्यामध्ये काही जास्त असे पार्ट्स नाही आहेत. ओके, 2 डायफ्रॅक्शन असतात आणि त्याचे ते 2 फॉर्म्युले आहेत. मेजॉरिटी जे प्रश्न बनलेले आहेत आतापर्यंत ते डिस्कचे न बनता असे लिनियर डायफ्रॅक्शनचेच बनलेले आहेत. सो यू कॅन बी अशोर्ड की आपण फक्त तो पार्ट जरी केला तरी तो तुमचा होऊन जाईल, ठीक आहे.